आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडी ही भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केलाय। सातारा विकास आघाडीनं 5 वर्ष फक्त सातारकरांना स्वप्न दाखवली आहेत। दरम्यान सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांमध्ये कोण किती भ्रष्टाचार करतं याची स्पर्धा लागल्याचं देखील शिवेंद्रराजे यांनी म्हटलं। मागील 5 वर्षात भ्रष्टाचाराशिवाय पालिकेमध्ये काहीच झालं नसल्याचंही शिवेंद्रराजे यांनी म्हटलंय। खाणं, पैसे, कॉन्ट्रॅक्ट आणि कमिशन या पलीकडं ही साताऱ्यामध्ये झालेलं नाही। अख्खी नगरपालिका गेल्या 5 वर्षांमध्ये अगदी म्हणजे लुटून खाल्लेली आहे सातारा विकास आघाडीच्या प्रत्येक नगरसेवकांनी। म्हणजे कुणी त्याच्यातनं बाजूला नाही। उलट यांची शर्यत लागली होती की तुला जास्त मिळते का मला जास्त मिळते, अशी यांची शर्यत लागली होती। आणि कुठलाही मोठा प्रकल्प नगरपालिका पूर्ण राबवू पण शकली नाही आणि पूर्ण पण करू शकलेले नाही। खाल्लं की मग कोण नाही म्हणते, खाल्लं ना, खाल्लं। मी सांगतो ना खाल्लं, कारण खाल्ला असता ते प्रोजेक्ट झाले असते। आणि त्यांच्या काळात एवढे वर्ष 30-35 वर्ष त्यांनी खाल्ला नाही ना, त्यांनी काहीच खाल्ला नाही पैसा, तेव्हा प्रोजेक्ट्स झाले नाहीत ना। मग आता तुम्ही विचार करा, कोणी खाल्ला आणि कोणी खायला म्हणजे काय, म्हणजे खाल्ला म्हणजे काय, पैसा करून खाऊ शकतं का?